झाली पाहिजे फायनलला गेले आता केलं तो ओंकार ओंकार नंतर मग टाइमपास टाइम जाईल ना राऊंड हे काय ट्रायंगल काय आहे हे ट्रायंगल काय केलं ट्रायंगल टॅकल प्रेक्षकांना द्यायचं ना आता हे ट्रायंगल काय आहे ट्रायंगल मी पण आता बीर आली माझं पेन कुठं आहे माझं पेन पेन अरे तुला पेन कुठे गेला आता त्यांचा मोबाईल आहे ना कॅमेरा नाही ना हे कुठं आहे तो कॅमेरा कुठं आहे कॅमेरामॅन जल्दी फोकस कर ठीक आहे काय दिसत नाही माझ्याजवळ माझ्याजवळ थोडीच आहे दोन मिनिटं विजय सुनील जरा बाजूला एवढे रात्रभर जागे कोण कोण रात्री थांबलेत अभि त्या ट्रॉफी बघून हॅलो मी विनंती करतो दोन्ही संघांना अंतिम फेरीचा सामना संघर्ष प्रतिष्ठान आयोजित पडणार नाही ना भव्य कबड्डी स्पर्धांचा अंतिम फेरीचा सामना अमर समुदाय वर्सेस किबोराजे दोन्ही संघांना विनंती करतो की आपण त्वरित मैदानाकडे यायचं विनंती आहे
लेखक आपल्या चला विनंती असेल अमर सोमजाई विरुद्ध शिवराजे दोन्ही संघांनी त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। या स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे तो अमर सोमजाई विरुद्ध शिवराजे दोन्ही संघांना विनंती आहे आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। संघर्ष प्रतिष्ठान आयोजित एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा अंतिम सामना रंगेल ते दोन दिग्गज संघ अमर सोमजाई आणि शिवराजे या दोन संघांमध्ये मी विनंती करतोय दोन्ही संघांना आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 11,111 व भव्य दिव्य चषक, द्वितीय पारितोषिक 7,777 व चषक, तृतीय पारितोषिक रोख रक्कम 4,444 व चषक, चतुर्थ पारितोषिक 4,444 व चषक, त्यानंतर उत्कृष्ट फलक, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू असे चषक देण्यात येतील। मला विनंती असेल पुन्हा एकदा सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला भेटे आई सौंदर्याच्या भव्य फांडणार आपण या स्पर्धेचा आनंद घेतोय। खास करून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण घर बसल्या पाहतोय तो सौंदर्य स्पोर्ट्स रिवर्धन या चॅनलवर। त्या चॅनलचे मालक शिवराज खैरे आपण या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर सुद्धा करायचं आहे। आपल्याला या पुढील स्पर्धा नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील। चला दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण मैदानात हजर व्हायचं शिवराजे विरुद्ध अमर सोमजाई। विनंती करतोय लाईन वन आपण लाईन आखून घ्यायची आहे। ज्यांच्यावर लाईनची जबाबदारी आहे त्यांनी कृपया लाईन मारून घ्यायचे। अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ मैदानात हजर होताना चला टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे दोन्ही संघांचं। अमर सोमजाई आणि शिवराजे या दोन संघांचे अमर सोमजाई संघाचा आगमन होतोय। त्यानंतर शिवराजे या संघाचे आगमन होतोय। चला पंचांना विनंती आहे पंच पंचांना विनंती आहे आपण मैदानात यायचंय। अंतिम सामना या स्पर्धेतील रंगेल तो अमर सोमजाई विरुद्ध शिवराजे
दोन महाबलाढ्य संघ अमर समजाई या संघाने सेमीफायनल मध्ये भैरवनाथ क्रीडा मंडळावर मात करत फायनल मध्ये दाखल झालाय, तर मागच्या 2 स्पर्धेत विजयी ठरलेला संघ विंचदेवी या संघावर मात करत शिवराज संघ हा फायनल मध्ये दाखल झालाय। दोन्ही संघांचे कर्णधार कमलेश राठाटे आणि अभिषेक बोरकर। खाली कोण जिंकला शिवराजी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि मैदान स्वीकारलंय, चढाईसाठी आमंत्रण दिलंय ते अमर समजाई संघाला। या स्पर्धेतील अंतिम सामना रंगेल तो अमर समजाई आणि शिवराजे या 2 संघांमध्ये। बोला बोला टॉसविन शिवराजी तुम्ही पाणी त्याला पाहिजे स्पर्धेतील अंतिम सामना पहिली चढाई विराज कदम 7 विरुद्ध 1। पाहूया पहिल्या गुणाचा मानकरी कोणता संघ ठरेल। या स्पर्धेतील अंतिम सामना आणि अंतिम सामन्यातील पहिल्या गुणाचा मानकरी कोणता संघ ठरतोय पाहूया। 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शिवराजेच्या अंगणात। सुंदर खेळ मागच्या सामन्यात पाहायला मिळाला तो शिवराजे संघाकडून, खास करून पप्पू चांदोरकर यांच्याकडून सुंदर खेळ पाहायला मिळाला। जातोय तो पप्पू ज्यांनी मागच्या सामन्यात तब्बल 8 गुणांची कमाई केली होती असा हा खेळाडू। पाहूया पहिल्या गुणाचा मानकरी कोणता संघ ठरेल। सुंदर गुण काही वेळ नाही आहे, तो रिकामा असता प्रथम गुण टाकत त्यांना प्रत्युत्तर अभिषेक बोरकर। अभिच्या समोर आहे तो 7चा डिपेंड। पाहूया पहिल्या गुणाचा मानकरी ठरेल का आपल्या संघासाठी। आणि सुंदर चढाई 2 गुणांची कमाई केली अभिने आपल्या संघासाठी। प्रत्युत्तर कमलेश। शुद्धगतीत खेळ करतोय कमलेश, पाहूया रिकाम्या असता प्रथम बुद्ध दाखल त्यांना प्रत्युत्तर शिवम। शिवमच्या समोर आहे तो 5चा डिपेंड, बोनस गुण मिळणार नाही, गडी बाद करावा लागेल। शुद्धगतीने खेळ करतोय, पाहूया लादमाने गडी बाद करण्याचा प्रयत्न, पण रिकाम्या असता प्रथम बुद्ध दाखल त्यांना प्रत्युत्तर अंकुर। डू ऑर डाय, करूया मरूया इराद्याने चढ्यात जातोय तो अंकुर। पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का। आपल्या संघाचे 2 हिरे मैदानाबाहेर बसले, त्याची जाणीव घेऊन खेळतोय। छान सुंदर गुण मिळतोय तो समजाई संघाला, खास करून अभिला हा गुण मिळेल कारण का अभिनी पहिला हात लागला त्यामुळे
अभिच्या नावावर गुण जाईल. त्याला प्रत्युत्तर विराज. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. शिवराजाच्या अंगणात शांत गतीने खेळ करतोय विराज. रिकाम्या असतात मुद्दा दाखल. त्यांना प्रत्युत्तर कमलेश. कमलेशच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. आपल्या संघाचं खातं ओपन करेल का पाहूया. परंतु रिकाम्या असतात मुद्दा दाखल. त्यांना प्रत्युत्तर अस्मित. अस्मितच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. डू और डायची चढाई आहे. पाहूया. बरोबर सुंदर आणि बाद. सुपर टॅकलचे 2 गोल मिळतील. चढ गेला तो कमलेश. कमलेशच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. त्यावर समजायच्या अंगणात बरोबर सुंदर सामना पाहायला मिळतोय. एक एक गुणांसाठी झटताना दिसतोय दोन्ही संघ. टाइम घेतलाय तो अमर समजाई संघाने. गुणफलक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. अमर समजाई 4 गुण. अभिचे 3 गुण आहेत 4 मध्ये. 1 अवांतर. आणि पाहायला गेलं तर शिवराज संघाचे 2 गुण ते पप्पूच्या नावावर असतील. कारण का पप्पूने पहिला टच केला होता त्यामुळे पप्पूच्या नावावर 2 गुण. चढायला गेला तर विराज. विराजच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया. शांत गतीने खेळ करतोय विराज. रिकाम्या असतात दाखल देणार. प्रत्युत्तर शिवा खैरे. आपण या स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय आणि त्या युट्यूब चॅनलचा मालक चढाईवर गेलाय तो शिवा खैरे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. छान सुंदर आणि स्वतः बाद होतोय. अभि. सुपर टॅकलची संधी आहे ती शिवराज संघाकडे. पाहूया. 3 विरुद्ध 1 अशी लढत आहे. शांत गतीने खेळ करतोय अभि. रिकामे असतात संघ दाखल. त्यांना प्रत्युत्तर कमलेश. शिवराज संघाला अजूनही चढाईमध्ये एकही गुण मिळालेला नाही आहे. त्यामुळे संघर्ष करावा लागेल चढाई बहादरांना. शांत गतीने खेळ करतोय तो कमलेश. रिकामे असतात प्रथम दाखल. टाइम घेतलाय तो शिवराज संघाने. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो अभि. डू ऑर डाय. करो या मरो या इराद्याने चढत जातोय. पाहूया. सुपर टॅकलची संधी आहे. आता मात्र 1 गुणाची कमाई करतोय. एक गुण मिळतोय तो अभिला.
अमर समजाई संघाला. त्यांना प्रत्युत्तर राहुल चांदोरकर, मागच्या सामन्याचा हिरो. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. चढाईमध्ये अजूनही प्रयत्न करतायत ते शिवराजे संघाचे खेळाडू. सात विरुद्ध एक अशी लढत आहे. बोनस गुण मागण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का. रिकाम्या असतात त्याचा मुद्दा दाखल. ह्यानी बॉर्बन केलं. बॉर्बनची क्रीम. आम्ही बॉर्बनची क्रीमच बोलतो. पुन्हा एकदा सुरू होतो खेळासाठी जात येतो. अभिच्या समोर येतो. 2चं डिपेंड. सुपर टॅकलची पुन्हा एकदा संधी आहे. पाहूया. मस्त 2+2 4 गुणांची कमाई. अभिच्या खात्यात जात आहे 2 गुण. 2 गुण संघाच्या खात्यात 4 गुण. थर्ड रेड करूया बरूया. इराद्याने चढत गेला तो शिवा मस्त आणि उत्कृष्ट पकड. सिद्धांत आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. चढा गेलाय पुन्हा एकदा अभि, ज्याच्या चढा आपल्याला वारंवार पाहायला मिळत असा खेळाडू. सुंदर खेळ आतापर्यंत अभिच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 गुण चढाईमध्ये तर 1 गुण डिपेंड मध्ये अभिच्या नावावर आहे या सामन्यात. चढत जातोय पुन्हा एकदा पप्पू. पप्पूच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुणवान आहे. संघर्ष करावा लागेल पप्पूला, कारण आपला संघ काही गुणांनी पिछाडीवर आहे. आपल्या संघावर एक लोणाचा भोजा याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया. पप्पू छान सुंदर लाद मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न. परंतु रिकाम्या असतात पप्पू दाखल. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंत गुणफलक 11-2. 11 गुण आहेत ते आपण समजाई. 2 गुण आहेत ते शिवराजे. अंतिम सामना या स्पर्धेतील आपण पाहतोय शिवराजे विरुद्ध अमर समजाई. सुंदर खेळ आतापर्यंत अमर समजाईच्या खेळाडूंकडून पाहायला मिळते, खास करून अभिषेक बोरकर. सुंदर खेळ. प्रयत्न करावा लागेल तो शिवराजे संघाला, कारण शिवराजे हा संघ 9 गुणांनी पिछाडीवर आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. चढाईसाठी जातोय तो अंकुर. पाहूया. चढाईमध्ये पहिला गुण चढाईमध्ये पाहायला मिळतो. शिवराजे संघाचा 1 गुण मिळतो अंकुरला. प्रत्युत्तर पुन्हा एकदा अभिच्या समोर येतो. 6चा डिपेंड. बोनस गुण ऑन असेल. छान सुंदर प्रयत्न करताना अभि, परंतु गुण काय मिळत नाहीये. प्रत्युत्तर पुन्हा एकदा अंकुरच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती अमर समजाईच्या अंगणात. पाहूया. आणि सुंदर पकड. अभि पुन्हा एकदा आपल्या संघाला डिपेंड मध्ये गुण मिळवून देतोय. त्याला प्रत्युत्तर विराज. विराज संत गतीने खेळ करतोय.
सामन्याला पाहिजे तशी रंगत येत नाही आहे. रिकाम्या असतात दाखल त्याला प्रत्युत्तर पप्पू पप्पू चांदरकर. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. सिद्धांत आपल्या संघाला पुन्हा एकदा एक गुण मिळवून देतोय. चढ गेलं तो अस्मित दुवर नाही करूया मरूया इराद्याने. पाहूया 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शिवराजेच्या अंगणात. छान सुंदर लढाई लाख करून गडी वाद करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय तो अस्मितचा. 1 गुणाची कमाई केली अस्मितने आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर कमलेश. कमलेशच्या समोर आहे तो बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी बोनस आपल्या संघाला गुण मिळवून देतोय तो कमलेश. त्याला प्रत्युत्तर. यांच्या चढाई आपण वारंवार पाहतोय. अभि शिपूरकर अभिच्या समोर आहे तो 3 जणी सुपर टॅकलची संधी आहे शिवराजी संघाकडे. पाहूया शिवराजी संघाचा आतापर्यंत चढाईमध्ये गडी एकही बाद करता आलेला नाही. फक्त 2 बोनस आहेत. गडी बाद करण्याची कोणतीही संधी दिलेली नाही ते अमर समजाई संघाने. तू आत्ताच काय खेळायचे घरी कानपडवी उलटा बोलला. त्याला दाखव झूम करू. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो कमलेश. कमलेशच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आणि पुन्हा एकदा सिद्धांत आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. 1 गुणाची कमाई करून देतोय सिद्धांत. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अभि. पुन्हा एकदा यशस्वी चढाई करतोय अभि आपल्या संघासाठी. 1 गुणाची कमाई. त्याला प्रत्युत्तर दिशा. विराज बोनस दे रे. निशांत पाहूया दे मस्त. आता मात्र शिवम आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. ऑल आउट होतोय तो शिवराज संघ. ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असं होतं. चढत जातोय तो अभिच्या समोर. आता मात्र निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे. पाहूया आतापर्यंत या सामन्यातील यशस्वी चढाई बहात्तर म्हणून ज्याच्याकडे पाहायला गेलाय तो अभि. सुंदर अशी चढाई पाहायला मिळते अभिच्या माध्यमातून. पाहूया आणि आता मात्र प्रथमेश थोडीशी घाई करतोय. 1 गुण मिळतोय तो अभिला. 1 गुण मिळतोय अमर समजाई सांगा. त्यांना प्रत्युत्तर शिवाकडे. शिवाच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. चल भेटला आणि यशस्वी चढाई. दोन गुणांची कमाई केली. चढा गेला तो अस्मित. निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न अस्मित साठी. पाहूया सिद्धांत पाहूया
कमी असतात त्याचा पुन्हा टाकत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवा एकमेव खेळाडू आहे ज्यांनी एकाच चाळीत 2 गडी बांधलेत शिवराजे संघासाठी पुन्हा एकदा सिद्धांत आपल्या संघाला गुण मिळवून देतोय प्रत्युत्तर अस्मित पर्या अस्मितच्या समोर आहे तो 6चा डिफेंस बोलत ऑन आहे तो निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे पाणी सामना संपवला शेवटची 4 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी पाहूया सिद्धांता यशस्वी चढाई आपल्या संघाला गुण मिळवून देतोय तो अस्मित चढत जातोय तो कमलेशच्या समोर आहे तो 7चा डिपेंड बरोबर एक गुणाची कमाई केली अभिलाभात करण्यात यशस्वी ठरतोय तो कमलेश आणि अस्मित आपल्या संघासाठी यशस्वी चढाई करतोय 2 गुणांची कमाई करतोय टाइम ऑफ ओव्हर फाटकन माझी तुमच्या सामना संपाला शेवटची 3 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी चढ गेलं तर शिवाज यांनी एकाच चाळीत 2 गडी बाद करण्याचा बाद केले होते असा हा खेळाडू मुद्दा कर त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अस्मितच्या समोर सध्या गतीने खेळ करतोय तो अस्मित सामना संपलाय जाहीर केलाय पंचांनी सामना जिंकलाय अमर सोमजाई या संघाने या स्पर्धेवर नाव आपलं कोरलंय तर उपविजेता ठरलाय शिवराजे संघ सुंदर खेळ सर्व संघांकडून पाहायला मिळालं त्याबद्दल सर्व संघांचे हार्दिक आभार या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व क्रीडा रसिक यांचे सुद्धा खूप खूप आभार सुंदर खेळ पाहायला मिळाले सर्व खेळाडूंचं खास करून सर्व पंचांनी सुंदर पंच भूमिका पार पडली त्याबद्दल त्यांचे सुद्धा